छोट्याशा सर्किटमुळे संपूर्ण मशीन चालू शकतं. मोबाईल, टीव्ही, सीसीटीव्ही, कम्प्युटर, इन्व्हर्टर, ऑटोमॅटिक मशीन हे सगळं कोण दुरुस्त करतं माहित आहे का तुम्हाला? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फक्त 10वी पास झाल्यानंतर तुम्ही या फील्डमध्ये जाऊन सरकारी, प्रायव्हेट जॉब आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता. नमस्कार, मधुमती व्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. जर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक वस्तू उघडून पाहायला आवडत असेल, मोबाईल, टीव्ही, स्पीकर, कम्प्युटर, सीसीटीव्ही किंवा इलेक्ट्रॉनिक मशीन कशा काम करतात हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकल ट्रेड म्हणजे काय, ॲडमिशनसाठी काय पात्रता असते, ट्रेडमध्ये काय शिकवलं जातं आणि सविस्तर माहिती. चला तर जाणून घेऊयात ट्रेडबद्दल माहिती. सर्वात आधी समजून घेऊ की इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक ट्रेड म्हणजे नक्की काय. हा ट्रेड इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग संबंधित उपकरणांची टेस्टिंग, रिपेअरिंग, मेंटेनन्स आणि इन्स्टॉलेशन शिकवणारा ट्रेड आहे. आजच्या काळात जवळपास प्रत्येक ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स वापरलं जातं. घरामध्ये टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, ऑफिसमध्ये कम्प्युटर सिस्टीम, शॉपमध्ये सीसीटीव्ही, ऑटोमेशन मशीन्स आणि या सर्व गोष्टींवर काम करणारे स्किल टेक्निशियन म्हणजे इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक. हा आयटीआयचा ट्रेड पूर्णपणे प्रॅक्टिकल बेस असल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मशीनवर काम करायला मिळतं. आता प्रश्न येतो की या ट्रेडसाठी पात्रता काय आहे. विद्यार्थी किमान 10वी पास असावा. जर तुमची टेक्निकल फील्डमध्ये आवड असेल तर हा ट्रेड तुमच्यासाठी एक परफेक्ट ऑप्शन आहे. इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकल ट्रेडचा साधारणतः कालावधी हा 2 वर्षाचा असतो. या 2 वर्षामध्ये विद्यार्थ्यांना थेरी, वर्कशॉप प्रॅक्टिकल, मशीन हँडलिंग, इंडस्ट्री नॉलेज दिलं जातं. तर आता बघूयात या ट्रेडमध्ये काय शिकवलं. या ट्रेडमध्ये विद्यार्थ्यांना बेसिक पासून ॲडव्हान्स इलेक्ट्रॉनिक पर्यंत ट्रेनिंग दिली जाते. जसे की इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स ओळखणे, रेसिस्टर, कॅपॅसिटर, ट्रान्झिस्टर याचं काम समजावलं जातं. सोल्डरिंग आणि डिसोल्डरिंग, सर्किट बोर्डवर कंपोनंट बसवणं आणि काढणं शिकवलं जातं. पीसीबी सर्किट, पीसीबी वर फॉल्ट फाइंडिंग अँड रिपेअरिंग शिकवलं जातं. मल्टीमीटर वापरणे, व्होल्टेज, करंट आणि रेजिस्टन्स चेक करणं शिकवलं जातं. पॉवर सप्लाय, इन्व्हर्टर यांची रिपेअरिंग आणि मेंटेनन्स शिकवलं जातं. टीव्ही, ऑडिओ सिस्टीम यामधील फॉल्ट शोधून दुरुस्त करणे, सीसीटीव्ही इन्स्टॉलेशन आजच्या काळात खूप डिमांड असलेलं काम. कम्प्युटर, हार्डवेअर बेसिक, रॅम, मदरबोर्ड यांचं बेसिक नॉलेज दिलं जातं. इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स, इंडस्ट्रीमध्ये वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक सिस्टीमवर काम शिकवलं जातं. या ट्रेडमध्ये फक्त बुकचं नॉलेज नसतं, विद्यार्थ्यांना वर्कशॉपमध्ये प्रत्येक मशीन आणि उपकरणांवर काम करायला मिळतं. यामुळे विद्यार्थ्यांचा कॉन्फिडन्स वाढतो, स्किल इम्प्रूव्ह होते आणि इंडस्ट्री रेडी बनायला मदत होते. हा ट्रेड पूर्ण करत असताना यामध्ये विद्यार्थ्यांना कंपनीमध्ये जाऊन प्रत्यक्ष काम शिकायला मिळतं. म्हणजेच तुम्ही फक्त क्लासमध्ये शिकत नाही तर रिअल इंडस्ट्री एन्व्हायरमेंटमध्ये काम करता, म्हणजेच आहे तुमची OJT. यामध्ये विद्यार्थ्यांना मशीन हँडलिंग, टीमवर्क, इंडस्ट्रियल डिसिप्लिन, रिअल प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, OJTमुळे विद्यार्थ्यांना जॉब एक्सपिरियन्स मिळतो, कंपनीचं कल्चर समजतं. आयटीआय पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पुढची संधी म्हणजे अप्रेंटिसशिप असते. अप्रेंटिसशिपमध्ये विद्यार्थ्यांना कंपनीमध्ये ट्रेनिंग, मंथली स्टायपन, रिअल एक्सपिरियन्स आणि फ्युचर अँड जॉब चेंज मिळते. की इलेक्ट्रॉनिक कंपनीज जसे की इलेक्ट्रॉनिक्स कंपनीज, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज, ऑटोमेशन इंडस्ट्रीज, सर्व्हिस सेंटर्स. तर हे झालं अप्रेंटिसशिप. अप्रेंटिसशिप झाल्यानंतर काय, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकल ट्रेड आणि तुमची अप्रेंटिसशिप पूर्ण केल्यानंतर जॉब ऑपॉर्च्युनिटीज खूप चांगल्या आहेत. जसे की तुम्ही गव्हर्नमेंट, प्रायव्हेट किंवा स्वतःचा उद्योग चालू करू शकता. पण नक्की कोणत्या पोस्टवर प्रायव्हेटमध्ये किंवा गव्हर्नमेंटमध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता. इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक्समध्ये आयटीआय केल्यानंतर जसं की तुम्ही इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज, टीव्ही आणि ॲप्लिकेशन सर्व्हिस सेंटर, मोबाईल रिपेअर इंडस्ट्री, सीसीटीव्ही इन्स्टॉलेशन कंपनी, टेलिकॉम सेक्टर, सोलार इंडस्ट्रीज, ऑटोमेशन कंपनीज, कम्प्युटर हार्डवेअर फील्ड, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक टेक्निशियन म्हणून काम करू शकता. सर्व्हिस टेक्निशियन, मेंटेनन्स टेक्निशियन, सीसीटीव्ही टेक्निशियन, प्रोडक्शन ऑपरेटर, क्वालिटी इन्स्पेक्टर, फील्ड सर्व्हिस इंजिनियर ही झाली पदाची नाव. त्यानंतर पगार किती किंवा सॅलरी किती मिळते हा खूप मोठा प्रश्न असतो. जर तुम्ही सुरुवातीला फ्रेशर म्हणून काम करत असाल तर साधारणतः 12,000 ते 20,000 या दरम्यान तुम्हाला सॅलरी मिळू शकते. जसं जसं तुमचा एक्सपिरियन्स वाढत जाईल तसे तुमची सॅलरी सुद्धा वाढत जाईल. जर तुम्ही स्किल इम्प्रूव्ह केली आणि ॲडव्हान्स इलेक्ट्रॉनिक्स शिकलात तर फ्युचरमध्ये चांगलं करिअर बनू शकतं. त्याचसोबत हा ट्रेड पूर्ण केल्यानंतर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल, जसं की मोबाईल रिपेअर शॉप, इलेक्ट्रॉनिक सर्व्हिस सेंटर, सीसीटीव्ही इन्स्टॉलेशन बिझनेस करू शकता, इन्व्हर्टर रिपेअरिंग करू शकता, कम्प्युटर हार्डवेअर शॉप करू शकता. तर ही होती आयटीआय मधील इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक्स ट्रेडची संपूर्ण माहिती.
जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि या अगोदर आपण प्लंबर, ड्रेसमेकिंग, IDD, मशिनिस्ट या ट्रेडबद्दल सविस्तर माहिती सांगणारा आपण व्हिडिओ सुद्धा बनवला आहे. तुम्ही तो व्हिडिओ सुद्धा जाऊन चेक करा. याने तुम्हाला एक क्लॅरिटी मिळेल की तुम्हाला कुठला ट्रेड तुमच्यासाठी बेस्ट आहे किंवा कुठल्या ट्रेडला तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल त्याच्यासाठी काय आहे, फ्युचरमध्ये काय करू शकता याची एक तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या ITIच्या ट्रेडची माहिती पाहिजे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. ITIच्या प्रवेश प्रक्रिया 2026 मध्ये नवीन बदल करण्यात आलेले आहेत फॉर्म फिलिंगमध्ये. त्याच्यात ते नवीन बदल सुद्धा तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता. त्याचं बेसिक बदलांची माहिती सांगणारा मी व्हिडिओ बनवला आहे. ते सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये पण देईल सर्व लिंक आणि तुम्ही चॅनलवर जाऊन सुद्धा चेक करू शकता. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये.